नमस्ते. आता नवीन मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. बहुपदी कशी ओळखावी? बहुपदी केव्हा असते, केव्हा नसते? ही बहुपदी आहे का? असा प्रश्न जर विचारल्यास 1 मार्क जाता जाता आपल्याला मिळून जातो. चला तर मग बघूया बहुपदी केव्हा असते आणि केव्हा नसते. बघा आता पहिल्यांदा पाहूया ही बहुपदी केव्हा नसते. बघा बहुपदी केव्हा नसते? ही पहिली बहुपदी लिहिलेली आहे 3x चा जेव्हा घात हा जेव्हा घात हा ऋण असतो, जेव्हा घात ऋण असतो तेव्हा बहुपदी नसते. जेव्हा घात हा ऋण असतो तेव्हा बहुपदी नसते. जेव्हा चल हे वर्गमुळात लिहिलेले असते, जेव्हा चल हे वर्गमुळात लिहिलेले असते, तेव्हा बहुपदी नसते. तिसरं बघा आता इथं जेव्हा चल हे कुठे लिहिलेलं असतं? चल हे वरती काय म्हणतो आपण? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असं म्हणतो, म्हणजेच अंश आणि छेद. जेव्हा चल हे छेदात लिहिलेलं असतं, चल हे छेदात लिहिलेले असते, तेव्हा बहुपदी नसते. का? बघा इथं याचा अर्थ काय होतो माहितीये? x चा वजा 1/2 सॉरी वजा x चा 1/2 याचा अर्थ असा होतो, याचा अर्थ होतो x चा वजा दुसरा घात. आणि जेव्हा एक चल दुसऱ्या चलाची कोटीच्या रूपात लिहिलेले असते तेव्हा बहुपदी नाही. ह्या जेव्हा अटी असतात तेव्हा या 4 नियमानुसार ती बहुपदी नसते. आहे ना सोपं बहुपदी आहे किंवा नाही ओळखण्यासाठी. थँक्यू बाळांनो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.